आम्हा दोघांना ना या गोष्टीचं इतकं हसू येत होतं ना, चला सांगणारच आहे तुम्हाला की नेमकं काय झालं. तर इथे या मुलासाठी मी करायला घेतलेलं होतं काजळ, कारण आता मुल्याचा टिक्कासुद्धा संपलेला होता. म्हटलं या काजळचा आपण उपयोग नजर काढण्यासाठी सुद्धा घेऊ शकतो, त्याचबरोबर टिक्का लावण्यासाठी आणि काजळसाठी. म्हणून मी इथे बदाम घेतली आणि ते कट करून रुईमध्ये भरून घेतली आणि इथे मस्त असे त्याची दिव्याची वाट बनवली होती. त्याबरोबर यामध्ये तूपसुद्धा घेतलेलं होतं मी त्यामध्ये टाकायला आणि मस्त इकडून तिकडून अशा करून मी 4 असे दिवे त्यामध्ये केलेल्यासारखे केले होते. त्यामध्ये मस्त असं वरून खूप सारं तूप टाकलेलं होतं मी. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ना, गाईचं असले तर फार असतं, पण जे अवेलेबल असले ना तुम्ही ते तूप यूज करू शकता. त्याचबरोबर इथे मी पितळचं अशी भांडे घेतलेलं होतं. इकडून तिकडून साईडनं मस्त अशा वाट्या ठेवलेल्या होत्या आणि माझी ना अशी मस्त अशी काजळ असंही निघायला लागले होतं. मी काय केलं की हे थंड करण्यासाठी गॅसच्या वाट्यावर ठेवलं. तेवढ्यातच मुलाचे बाबा आले, म्हणजे हे आले आणि त्यांनी बोट लावलं, नेमकं आहे तरी काय हे, आणि त्यांचे हात पूर्ण काळे झालेले होते. म्हणून आम्हाला दोघांना खूप हसू येत होतं. म्हणून त्यानंतर ना हे सगळं मी गोळा करून घेतलं आणि यामध्ये ना खोबरेल तेल टाकायचं. त्याचबरोबर आपल्याला हे किती टाकायचं आपल्या अंदाजानुसार आहे, की आपल्याजवळ काजळचं किती आहे. कारण थोडं जर तेल जास्त झालं ना की काळं जे आहे ना काजळ ते खूप सारं पातळ होऊन जातं. म्हणून थोडं थोडं टाकत राहायचं आणि या काजळला ना पूर्ण असं बोटांनी घुटून घ्यायचं, म्हणजे ते काजळ सुद्धा छान असं चोपडं होऊन जाईल आणि आपलं काजळ लावायला असं रेडी आहे. त्याचा तुम्ही उपयोग टिका लावण्यासाठी सुद्धा करू शकता. बाय.